अहो उठा, चला डीमार्टला जायचंय ना आपल्याला. अहो उठा उठा. कशाला उठवलं मला उगाच उगाच? मला स्वप्न पडलं होतं चांगलं पैकी. काय स्वप्न पडलं होतं? अगं एकदम छान स्वप्न पडलं. कशाला उठवलं मला यार? सकाळचे स्वप्न खरी होतात माहितीये ना तुला. हो पण स्वप्न तरी काय मला पडलं स्वप्न पडलं एवढं? होतं. मला एकदम छान अशी सुंदर ही होती माझ्या स्वप्नात आली होती आणि आम्ही मस्त कुठेतरी फिरायला गेलो आणि फिरून आल्यानंतर मग तिने मला आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आणि छानपैकी असा गोलगप्पा असा भरवता मला तू उठवलंस. कोण होती युवती? मला नाही माहिती पण मला स्वप्न एकदम छान पडलं होतं. मला उठवलंस तू. काय करायचं मग? झोपा झोपा परत मी नाही तुझ्याशी बोलत. जा तू एकटी डीमार्टला जा. काय मला उठवलं स्वप्नातून माझ्या चांगल्या एकदम मस्त. मी पुढचं स्वप्न बघतो मग मी तुला उठव. मला उठव परत एकदा. तर मी आज लवकर उठले का माहितीये? मला जायचे डीमार्टला. गेल्या वेळेला बाबांनी नेलं नव्हतं मला, पण या वेळेला मी जाणारच आहे म्हणून मी त्यांच्या पाठी उठले. काय इकडे कर कॅमेरा. का नव्हतं नेलं माहितीये? का नव्हतं नेलं? का नव्हतं हे नेलं? मंडळी आहेत ना की डीमार्टला नेलं की असं समोर जे दिसतं ते उचलतात आणि बास्केट मध्ये टाकतात. उचलायचं बास्केट, उचलायचं बास्केट आणि असं आई बास्केट. टाकते. पण आई काय टाकते? घरातल्या वस्तू. काय किराणा सामान टाकते आई. तुम्ही काय टाकता? खेळणी, कपडे आणि काय खाऊचं सगळं, कॅडबऱ्या. यातलं मी काहीच टाकत नाही. हा फालतू खर्च आहे. कळलं? त्याच्यामुळे आज तुम्हाला एकदम तंबी आहे. तिथे यायचं असेल एकदम मला विचारायचं आणि मगच बास्केट विचारल्याशिवाय बास्केट मध्ये काहीही मी तुला नाही तुला पण मी तुला नाही विचारणार. मी आईला विचारणार. आता तर मी मुद्दाम सगळं नकोय ते मी तुला नाही विचारणार. मी आईला विचारणार. आणि 10,000 बिल करून ठेवणार. मी आणि काही करत नाही तरी मला बोलतोस ना. फक्त 10,000. मग काय 5,000च 10,000 करणार. कळलं? कारण आता माझ्या डोक्यात फक्त किराणा सामान होतं. आता उगाच मला बोलतोयस ना की तू पण मला विचारून टाकायचं, हे करायचं ते करायचं. आता नको असलेल्या गोष्टी पण. बरोबर आहे. मला सांगा किती महागाई झाली सांगा डीमार्टला. डीमार्टला महागाई झाली की नाही माहिती नाही पण अख्ख्या जगात इतकी महागाई झाली की पगार पुरत नाही हो. काय सांगायचं तुम्हाला आता दुःख आमचं. आणि त्याच्यात समजा असं सगळं तुम्ही भरून घेतलं, बास्केट भरून घेतलं तर 10-15 हजार रुपये बिल. एवढंच जर काय आणलं ना एवढ्या थैलीमध्ये तर तसं 7-8 हजार बिल होतं. हे कळतंय ना? आता शोध लागलाय. समजलं का? तुझं काय म्हणणं आहे? किराणा सामानाचंच बिल एवढं होतं. त्यापेक्षा वेगळं मी काही आणत नाही. मग आता बघितलं ना माझ्या चेहऱ्यावर कसं दिसतंय? किती टेन्शन आलंय मला. त्या चेहऱ्यावर खर्च करायचं म्हटलं ना की टेन्शनच येतं. मग टेन्शन येतं म्हणजे घर चालवायचं. तारीख किती आले? येऊ दे. अर्धा महिना जाणार आहे अजून. पण खर्च करायला लागतो. अर्धा महिना जगायचंय म्हणजे पैसे खर्च बाबा अर्धा महिना नाही, 10 दिवस. आय जस्ट कांट लिव्ह विदाउट मनी यू नो. आणि तुम्हाला दाखवतो किती श्रीमंतीचं लक्षण बघा. बापरे बाप भाई हे देखो. श्रीमंतांच्या घरात असतं की नाही असं पोमोग्रॅनेट. सगळी फळं अशी टोकरी फक्त खायची नसतात नाही, फक्त बघायची असतात. आर्टिफिशियल. हे आर्टिफिशियल नाहीयेत. खरी आहे. पेरू बघ, पेरू पिकलाय. ओके चला आता चला. आता डीमार्टला जाऊया आपण. बा ये तर इकडे. वा 599. नवरात्री स्पेशल. नाही असं चाललंय ना. 599 चांगलं आहे ना. पण
बाबा 99 काय माहिती काय आहे ते? कुर्ती पजामा. हा एक कलर कुर्ती पजामा. कुर्ती पजामा. हा एक कलर मला पण लागलं. हाच कलर चांगला वाटला हा चांगला हा हा चांगला पण हा साईज मोठी करायला हवी. हे जरा साईज छोटे असेल ना तिथे मागे बघावं लागेल. पण मी समोर होतो तो काढून घेतला. पण आहे तुझ्याकडे. सगळे सेम कलर नाही. थोडा वेगळा कलर. चांगलं. हो गया शॉपिंग अपना. गाडी घेऊन या तुम्ही. चला चला. आणि काय होतं हे? या चला आपण पावभाजी सोबत भाकरी खाऊया. ओके. अजब आणि गजब असं कॉम्बिनेशन. डिचक्याव भाकरी पावभाजी. पावभाजीची भाजी भाकरी म्हणजे थोडक्यात भाजी आणि भाकरी. आणि इंग्लिशमध्ये ब्रेडला भाकरीच म्हणतात. कशामध्ये? इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये ब्रेड इज इक्वल टू भाकरी. मराठीमध्ये असं बोल. इंग्लिशमध्ये ब्रेडला भाकरी म्हणतात. हां म्हणजे भाकरीला ब्रेड म्हणतात असं म्हणायचं ना. काय असं नाही. ओके. तुला खायचे का? तुला खायची भाकरी पावभाजी सोबत? नो बटर का? वाढ ये थोडं म्हणलंस ना थोडंच. आणि जुनी पावभाजी कालची पावभाजी शिळी पावभाजी एकच नंबर टेस्ट लागते भाकरी सोबत ब्रेड सोबत आहे ना. आज माझ्या आई बाबांचं छोटंसं भांडण झालं. म्हणजे एकदम छोटंच. पण ते माझ्यावरून होतं. कारण की मी शांतपणे उभे राहिले होते तिथे. पण आई म्हणाली तू 3 जणांची काय करायचं किचनमध्ये. आणि भांडण झालं. मग आज बाबांना आईने काहीतरी काम सांगितलंय. काय असेल ते आपण बाबांनाच विचारूया. काय आहे रे बाबा? समोर मला सगळी भांडी घासायला सांगितली. ती बघायची असते. मुझे बचा लो. केवढीशी भांडी आहेत बाबा. ती केवढीशी आहे. भांड्याला अन्न किंवा साबण राहता कामा नाहीये. इतकी स्वच्छ घासायची. आणि घासून झाल्यावर आपला चेहरा त्याच्यात छान दिसतोय का हे बघायचं. म्हणजे स्वच्छ झाली. तेव्हा रडते बाबा. घासतो भांडी. घासावीच लागली. घासतो भांडी. मी भांडी घासतो. घासायलाच पाहिजे. मी नाही घासणार आहे घरी. तर आपण आता डीमार्ट मधनं आलोय. पण आपण बरेच वेळा काय करतो डीमार्टला जातो. कशासाठी जातो? घरातलं सामान आणण्यासाठी. काय डाळ तांदूळ साबण हे होतं. म्हणजे 4-5 हजाराचं सामान आणायला जातो. आणि आपण किती बिल करून येतो? कमीत कमी 7 ते 8 हजार. तसंच आज आम्ही 4 हजाराचं बजेट काढून गेलो होतो. 4 हजाराचं बजेट काढून गेलो होतो. आणि आम्ही खर्च किती करून आलोय? 6.5 ते 7 हजार रुपये. म्हणजे वरचं जे 2-2.5 हजाराचं आहे ते सगळं आम्ही काय आणलंय ते आता दाखवतोच तुम्हाला. तुम्ही सांगा आणि काय आणलं असेल ते जास्तीत जास्त. हे बघ डीमार्टला लोक जातात कशासाठी? घरचं किराणा माल आणण्यासाठी जातात की नाही. पण किराणा मालाच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेम विषय काय आहे की जेव्हा तुम्ही डीमार्टला जाता त्यावेळेला प्रॉब्लेम असा असतो की फॉर एक्झाम्पल हे आवडलं हे घ्या हे ठेवलं. कारण काय बघा हे आवडलं हे ठेवलं. चला हे काय आणलंय हे आवडलं हे ठेवलं. डीमार्टला असं का होतं किंवा कुठल्याही सुपर मार्केट कारण तिथे सगळं डिस्प्ले मध्ये ठेवलेलं असतं. हा प्रॉब्लेम डिस्प्ले मध्ये. आणि आता आपण कपड्यांच्या दुकानात गेलो तर फक्त कपडे असतात. भांड्यांच्या दुकानात गेलं तर फक्त भांडी असतात. एखाद्या किराणा मालाच्या जवळच्या दुकानात गेलं तर तिथे फक्त किराणाच मिळतो. पण तिथे गेल्यानंतर असं काय होतं की 5चे 10,000 रुपये होतात. दॅट इज द क्वेश्चन. सगळं एकाच छताखाली ठेवलेलं आहे. चप्पल पण तिथेच आहेत. भांडी तिथेच आहेत. कपडे तिथेच आहेत. म्हणून सगळं असं उचलायचं आणि घेऊन यायचं. ग्राइंडर पासून तिथे सगळं उचलून घेऊन यायचं. आता समोर गेलं की एक आणायला गेलं दुसरं छान हा प्रॉब्लेम आहे. होतच ना. आता मला सांग
हे बघ, हे पण हे मागच्या वेळेला डीमार्ट वरून आणलं होतं आपण. मग ते लागतच ना. ते मागच्या वेळेचं सगळं अजून तसंच आहे. नाही नाही एवढंच आहे त्यातलं, काहीच हे नाही. बघा, हे सगळं तसंच आहे. त्याच्याबरोबर आपण हे पण अजून त्याच्यामध्ये आणलं. ते कोणी आणलं? सगळं कोणी आणलंय? कुणी आणलं माणसांनी? ते बघा, अशा तिकडे आणलंय. या अशा माणसांनी आणलं हे सगळं आहे आणि ना. मग असं तोंड लपवून बसतात. हा, हे जे खाऊचं आहे ना, हे बघा, हे खाऊचं सगळं तुम्ही दोघांनी आणलं. छोट्या मी माणसांनी नाही, आणलंय. फक्त मी हे आणलंय माझं. हा, मी काय आणलंय? हे सगळं, हे आणि घरातला किराणा मी आणलाय. ओके. बाकी मी काहीच वरच. ओ घराना का किराणा लेके आई क्या बोल रही घराना का है? किराना स्नीक वॉक मैं टाइम लेके आई हूँ. लगेच बदललं असतं घराना. घराना का किराना मैं लेके आई हूँ, बाकी सब फालतू की चीजें आप दोनों लेके मैं आए. नहीं, मैंने सिर्फ ये देखो भाई, इसकी क्या जरूरत इधर थी का यार? इधर इसकी काय जरूरत? भाई, इधर का इधर. दूध काही का दूध, तसं नाही कापायचं, ते तिथे शिलाई मारलेली दूध का दूध, पानी का पानी हो नाही जाएगा. मारली आहे देखो. बघ. आहे ते जे हे आहे ना, त्याला शिलाई मारली पुढे. पण हा ईश्वरीचा ड्रेस छान आहे, एकदम एकच नंबर वाटला आपल्याला. तू काहीच करू नको, मी तुला दाखवते करून नंतर. ते जे मस्त छान. पॅकिंग छान आहे. पॅकिंग पण चांगलं आहे आणि चव पण चांगली असावी असं वाटतंय. कधीतरी खाल्लेलं तर ओके, आपण आता सगळं हे लावून घेऊया. सामान लावून. मी भांडी घासून घेतो, हा मग. तोपर्यंत आपण हा ब्लॉग एंड करूया, है ना. हम्म. आणि ईश्वरी पण नंतर हा ड्रेस तिचा ट्राय ईश्वरी करून आता बघेल मदत करते आणि मला. आपण सगळे असं. हे बघ, या वेळेला मी खूप काय काय आणलं माहितीये बरेच दिवसांनी. माहितीये मला, पण हे लागतच पता है मेरे को. तर 2-2 लेडीज घरात आहेत म्हटल्यावर या गोष्टी वो भी लागतात. पता है, 2 लेडीज घर पे है. आई नो दैट एवरीथिंग. आई बाई, तुझं favorite. मैं भी घर पे रहता हूँ आणि हे तुम्हारे साथ. आपल्याकडे बोरचं पाणी आहे त्यामुळे लागतच. मैं भी तुम्हारे साथ घर पे रहता हूँ, मेरे को पता है सब. हे तर दात स्वच्छ निघायला पाहिजे म्हणून लागतं. हा यार, हे विठोबा आपला हा मराठी ब्रँड असं वाटलं मला. मराठी ब्रँड आहे विठोबा लावलं त्याला. दंतमंजन, आणि त्याचं सांगतो तुम्हाला आपण उद्या आणि कसं. मग हे त्याचा फीडबॅक आपण देऊया. हातला सॉफ्ट ठेवायला आणि डेटॉल, 99.9% डेटॉल हा वेगळी गोष्ट आहे, पण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून असे मराठी मी आपले 100% प्रोडक्ट sure. वापरले पाहिजेत ना. ते मनोज वाजपेयी ह्याचे ऍड करतात, हा ऍड करतो त्याची, बरोबर. पण ती लिक्विड हे नाही, Powder पेस्ट आहे नाही, ती. पावडरची ऍड करतात. ठीक ती आहे. पण होती काय तिथे? नव्हती, माहिती नाही. ती पण घेऊन यायला पाहिजे एकदा. ओके बॉस, देन बाय बाय. बाय बाय. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. या सामान लावायला आम्ही मदत केवढं सारा करायला. खाऊ आणलाय बघा. कोण? आमच्याकडे आता पुढचे 2 तास बघायला नको पसारा सगळा. ठीक आहे, चलो बाय. भी बोलते हैं.